नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण डायरेक्ट अँड इनडायरेक्ट स्पीच ची आपण ओळख करून घेणार आहोत. डायरेक्ट स्पीच म्हणजे काय? बोलणाऱ्या व्यक्तीचे शब्द जसेच्या तसे तिसऱ्यास सांगणे, त्याला आपण डायरेक्ट स्पीच म्हणतो. इनडायरेक्ट स्पीच म्हणजे काय? बोलणाऱ्या व्यक्तीचे शब्द जसेच्या तसे तिसऱ्यास न सांगता आपल्या शब्दात सांगण्याला आपण काय म्हणतो? इनडायरेक्ट स्पीच म्हणतो. This topic is asked in 11th as well as 12th examination for 2 marks. So please pay attention here. There are two types of speech in English language which are as follows. First is direct speech and second one is indirect speech. Now what do you mean by direct speech? A sentence is said to be in direct speech when the words of the speaker are repeated exactly as they had been spoken to a third person. म्हणजेच काय? डायरेक्ट स्पीच कशाला म्हणणार? बोलणाऱ्या व्यक्तीचे शब्द जसेच्या तसे तिसऱ्या सांगण्याला काय म्हणणार? डायरेक्ट स्पीच. फॉर एक्झाम्पल, राजेश सेड, आय वर्क इन मायको कंपनी. नो माय डिअर फ्रेंड्स, राजेश माझा मित्र आहे. आम्ही दोघं एकमेकांना भेटलो. मी त्याला विचारलं की राजेश सध्या तू काय करतोयस? तो म्हणाला की मी मायको कंपनीत काम करतो. राजेशचं आणि माझं बोलणं चालू आहे. आता जे आमच्या दोघांतलं बोलणं झालं हे मी तुम्हाला सांगतोय, बरोबर आहे? मग मी तुम्हाला जर असं म्हणालो, राजेश सेड आय वर्क इन मायको कंपनी, म्हणजे मी काय केलंय? राजेशचे शब्द जसेच्या तसे तुम्हाला सांगितले. when the words of the speakers are exactly said like this to a third person is called as direct speech. Got it? In direct speech, Rajesh is called as reporter because he gives us information. Said is called as reporting verb, which is very important. And in quoted sentence or sentence of double inverted comma is called as reported speech. Okay? Now, do you understand? Shall we move further? Okay. Now, indirect speech. What is indirect speech? When the words of the speaker are reported in one's own words to a third person is called as indirect speech. म्हणजेच काय? बोलणाऱ्या व्यक्तीचे शब्द जसेच्या तसे तिसऱ्यास न सांगता आपल्या शब्दात सांगण्याला काय म्हणणार? इनडायरेक्ट स्पीच म्हणणार. एक्झाम्पल, राजेश सेड दॅट ही वर्क इन मायको कंपनी. आता फरक बघा. मराठीमध्ये मी बोललो होतो की राजेश माझा मित्र आहे. आम्ही दोघं एकमेकांना भेटलो. मी त्याला विचारलं की राजेश तू काय करतोय? तो मला म्हणाला मी मायको कंपनीत काम करतोय. राजेशचे शब्द मी तुम्हाला जसेच्या तसे सांगितले. राजेश सेड आय वर्क इन मायको कंपनी, याला आपण डायरेक्ट स्पीच म्हणतो. पण बऱ्याच वेळा काय होतं? बोलणाऱ्या व्यक्तीचे शब्द आपण जसेच्या तसे तिसऱ्यास न सांगता आपल्या शब्दात सांगतो, त्याला काय म्हणणार? इनडायरेक्ट स्पीच. जसं मराठीमध्ये आपण म्हटलं की राजेश मला म्हणाला की तो मायको कंपनीत काम करतो. इथे वाक्य जोडण्यासाठी मी कीचा वापर केलाय मराठीमध्ये. इथे मीच्या ठिकाणी मी तो केलेला आहे. पण फरक एवढाच आहे, मराठीमध्ये डायरेक्टचं इनडायरेक्ट स्पीच करताना आपण टेन्स मध्ये बदल केलाय का? नाही. मी मायको कंपनीत काम करतो, कोणता टेन्स झाला? सिंपल प्रेझेंट टेन्स. तो मायको कंपनीत काम करतो, कोणता टेन्स झाला? सिंपल प्रेझेंट टेन्स. पण एक फरक आहे, इंग्लिशमध्ये डायरेक्टचं इनडायरेक्ट स्पीच करताना जर रिपोर्टिंग वर्ब पास्ट टेन्स मध्ये असेल तर तुम्हाला टेन्स मध्ये बदल करावे लागतात आणि ही गोष्ट मुलांना अडचणीची जाते. इथे मुलं कन्फ्यूज होतात आणि आपण तेच बघणार आहोत की इंग्लिशचं ग्रामर वेगळं आहे, मराठीचं ग्रामर वेगळं आहे. इंग्लिशमध्ये आपण काय केलं? राजेश सेड वाक्य जोडण्यासाठी आपण काय केलं? दॅट. आईचं आपण काय केला? ही, कारण की राजेश मुलाचं नाव आहे. सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये वर्क होतं. सिंपल प्रेझेंट टेन्स चेंजेस इनटू सिंपल पास्ट टेन्स. मग वर्कचं आपण काय केलं? वर्क, ईडी केलं. इन मायको कंपनी. So I hope you understood this. So do you understand what is exact difference between direct speech and indirect speech? I hope you understood this. Okay? Thank you. जर हा टॉपिक तुम्हाला कळाला असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढचा टॉपिक आपण लवकरच अपलोड करूया.